अशी भेट घालून घेऊन भाजप कुठेतरी धनंजय मुंडेंना नाही असं नाही. एक मिनिट आहे का, योगायोगाने ते कदाचित आले असावे. त्यांच्याकडं महसूल मंत्रीपद आहे, काही कामानिमित्त आले असतील. पण समोर बोलल्याच्या नंतर, बसा मानल्याच्या नंतर चहा प्यायला अगोदर जेवायला बोलवलेलं होतं, त्याच्यामुळं मी नंतर जेवलो. धनंजय मुंडे साहेब निघून गेले आणि मी पण निघून गेलो. बिलकुल कल्पना नव्हती मला, बिलकुल कल्पना नव्हती. आणि काल जे मी गेलोय त्यांच्या निवासस्थानी गेलोय परवा, आणि परवा भेटल्याच्या नंतर काल मी हे 2 कामं केले. याच्यावरून तुम्ही ओळखून घ्या. एक 73 कोटीचं त्यांच्या मतदारसंघामध्ये जे बोगस बिलं उचलण्यात आलेली आहेत त्याचं पत्र दिलंय. आणि काल मी स्वतः पुण्यामध्ये मी स्वतः साखर आयुक्त कार्यालयामध्ये बाहेर थांबलो, कारण माझा त्या प्रकरणाचा अभ्यासच झालेला नाही. त्याच्या आधीच बाईट द्यायला नको म्हणून मीडिया माझी वाट पाहत होती तिथं. तर मी माझा जो सहकार्य तो पाठवला. आणि रफिक नाईकवाडे, मी अजून त्यांना पाहिलेलं नाही, पण सूरज मांढरे हे कृषी आयुक्त आहेत, त्यांनी सांगितलं, ते दिल्लीत होते, फोन करून रफिक नाईकवाडे यांच्याकडून डॉक्युमेंट घेऊन जा. तर 4,500 ते 5,000 पानाचं डॉक्युमेंट मी घेऊन आलोय. 2 दिवसात अभ्यास करतो आणि 2 दिवसाच्या अभ्यासाच्या नंतर त्याच्यामध्ये काय काय झालेलं आहे हे मी मांडतो. आणि तेही कोणाच्या विरोधात मांडणार आहे, तर ते धनंजय मुंडेंच्याच विरोधात मांडणार आहे. आणि आणखी कोणी कृषी मंत्री त्याच्यात सहभागी आहे का ते बी मांडणार आहे. असं आहे की सामान्य माणूस, तुम्ही जे लढा लढत होता तुमच्यासोबत उभा राहिला, खंबीरपणे उभा राहिला, मात्र एकीकडे तुम्ही रस्त्यावरती लढाई करत असताना 2 वेळा भेटी घेता. 2 वेळा मी एक मिनिट ऐका, मी 2 वेळा भेटलेलो नाही. तर मला प्रदेशाध्यक्षांनी बोलवलं होतं, मी तिथं गेलो, ते अचानक तिथं आलते, त्यांचं काहीतरी काम असेल. आल्याच्या नंतर समोरासमोर बसा म्हणले, बसलो. ह्याच्यात काय मिटणार आहे का? मी स्पष्टपणे माझ्या प्रदेशाध्यक्षांना सांगितलं, हे मिटणार नाही. आता याच्या पलीकडे काय सांगायचं.